वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक डिझाइन बनवायची असेल, कशी बनवावी सुचत नाही। तर आज मी तुम्हाला या डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित ही डिझाइन सहज बनवता येईल। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाइन नक्की बनवून बघा। नक्कीच या छानशा डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आय होप सो ही डिझाइन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि आपण हा पिंक जो दिसतोय ना, तर तो आहे साडीचा कपडा। तर पाव मीटर साडीचा कपडा आपण इथे डिझाइन साठी घेतलेला आहे आणि सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सहित मटका गळ्यावर खरं तर खूप ट्रेंडिंग अशी डिझाइन आज आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग करून घेतलेली आहे। सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर। ठीक आहे, त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्याचबरोबर इथून खाली आता घेत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन। तर इथे बघा, आपण 8 चौक 32 आणि 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कटिंग करून घेतला आहे। आता आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची आहे, ती म्हणजे अस्तरच्या बॅक पार्टवर। सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट साईडला ठेवला आणि 2.5 इंच गळा रुंदीची तर ऑलरेडी मार्किंग केलेली आहे, त्यामुळे खाली तुमचा जेवढा मागचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची। यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून लाईन ड्रॉ करून एक छान असा छोटासा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी हा चौकोन काढून घ्यावाच लागतो। त्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला इथे जी काही आता गळ्याची मार्किंग आहे तर ती करायची आहे। तर आपण इथे मटका गळ्यावर डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे बघा बॉक्सच्या बाहेर बऱ्यापैकी मी काढलेला आहे आणि भरपूर असं डीप नेकची इथे मार्किंग केलेली आहे। आता बघा, तो किंचितसा वरती आलेला आहे तेवढाही ठेवू शकतो किंवा किंचितसा खाली सुद्धा घेऊ शकतो। सो अशा पद्धतीने बघा छान अशी परफेक्ट मटका गळ्याची मार्किंग केलेली आहे। त्यानंतर तिथून खाली 2 इंचाला मी एक मार्किंग केली आणि पुन्हा आता आपल्याला इथे सुद्धा 2.5 इंचाची एक मार्किंग करायची आहे, जिथे आता आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ना बरोबर तिथेच, आणि हा पॉइंट इथे जॉईन करून घ्यायचा। तर इथे सुद्धा 1 इंच, अर्धा इंच, पाऊण इंच असं मार्जिन ठेवू शकतात, म्हणजे मग तेवढा डिस्टन्स राहील, आपला गॅप राहील त्यातला। खरं तर इथे मग मी पाऊण इंचच मार्किंग करत आहे, म्हणजे खूप कमी पण नाही, अर्धा आणि 1 इंच खूप जास्त पण नाही। आणि अशा पद्धतीने मटका गळ्यालाच जोडून अजून एक शेप आपण ड्रॉ केलेला आहे आणि आता आपण इथे जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घेऊयात। कटिंग करताना काही एक्स्ट्रा वगैरे घेण्याची गरज नाहीये आणि हा गळा सुद्धा आपण कॅनव्हास पेपर न लावता बनवणार आहोत। खरं तर असा जर शेप असेल तर कॅनव्हास पेपर हा लागतोच, पण कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा छान प्रॉपर फिनिशिंग सहित आज आपण हे डिझाइन बनवणार आहोत। आणि फायनली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे। सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे, तो सुद्धा गळ्यात रेडी करता करता। त्यासाठी मग जो काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिच करताना ते आपल्याला कमी जास्त व्हायला नको, हलायला नको, तिरकं व्हायला नको यासाठी। आणि गळा रुंदी सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायची, बऱ्याचदा ती एक तर कमी होते एक तर जास्त होते आणि मग फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जर जास्त झाली तर शोल्डर उतरू शकतं। सो त्यामुळे ते चेक करायचं। आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे।
टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. या कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित सेट करून टीप मारून घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार येणार आहे. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. ही टीपच खूप इम्पॉर्टंट आहे, की त्यावर सगळं ब्लाऊजचं लूक, गळ्याचा आकार, फिनिशिंग हे सगळं काही डिपेंड आहे. सो त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे गळ्याला फायनली प्रॉपर परफेक्ट अशी टीप मारून घेतली आहे. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. तर कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच आपलं फिनिशिंग सहित रेडी होतं. त्याचबरोबर कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्रा होतं तर ते मी कट करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची खरं तर इथे आपल्याला गरज सुद्धा नाहीये. सो मग ह्या पद्धतीने गळ्याच्या मधला मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आणि कमरेच्या साईडचा म्हणजे कमरेच्या साईडला खालच्या साईडला जो होता तो असं दोन्हीही आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि फायनली ते आपलं कट सुद्धा झालेलं आहे. यानंतर आता या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तरी सुद्धा काय करायचं, कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित कट्स मारायचे आहे. त्याचबरोबर कट्स मारताना आपण जी टीप मारलेली आहे त्याच्या पलीकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर मग ब्लाऊजला कट जाईल आणि मग ब्लाऊज सगळा बिघडू शकतो. सो त्यामुळे आणि कट्स मारल्यानंतर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला सावकाशपणे हे ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. खूप जोरात खेचायचं नाहीये, नाहीतर शिलाई निघू शकते, एकतर गळ्याची किंवा कमरेची. त्यामुळे अलगदच ह्या स्टेप आपल्याला फॉलो करायचा आहे. त्यानंतर शेप, कानाकोपरा अगदी प्रॉपर असं बाहेर काढायचं आहे. आणि हे कोपऱ्याचे पॉइंट बाहेर काढण्यासाठी मी इथे स्क्रू ड्रायव्हर यूज केलेला आहे. तुम्ही एखादी शार्प गोष्ट पण यूज करू शकता. ठीक आहे. सो बघा मग हे झालेलं आहे. इकडनं पण आपल्याला तसंच करायचं आहे. आणि फायनली हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि मग आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. त्याचबरोबर हे कानाकोपऱ्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, कारण जशी आपण शेप इमॅजिन केलेला आहे, जसं मार्किंग कटिंग केलेली आहे तसाच तो रेडी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो त्यामुळे आणि इथे सुद्धा बघा अगदी व्यवस्थित खरं तर काळजीपूर्वक आपल्याला ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. आणि फायनली तुमच्या इथे लक्षात येईल किंवा तुम्हाला दिसेलच की आपला किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित हा गळा रेडी झालेला आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपले फिनिशिंग मेंटेन राहील. सो फिनिशिंगच्या हे छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायचे आहे, कारण मी नेहमीच सांगत असते की नुसतं डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, तर फिनिशिंग सहित स्टिच करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग गळा रेडी झाल्यानंतर ते जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो, ते सुद्धा अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून. ठीक आहे. आता एवढा पार्ट आपला रेडी झालेला आहे. आणि आता जो काही आपण साडीचा कपडा घेतला होता तर त्यापासून आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर तो फक्त पुरतोय की नाही तेवढं मी एकदा चेक करून घेतलं, म्हणजे त्याची रुंदी. आणि मग आता आपल्याला इथे ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून टीप मारून घ्यायची आहे. तर प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या येतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण फिनिशिंगसाठी ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वकच आपल्याला खरं तर हे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत हे जोडून घ्यायचं आहे. सो बघा थोड्याच टाकलेल्या आहे, कारण खूप काही लागणार नाहीये. त्यानंतर त्याच आता प्लेट्स व्यवस्थित दुसऱ्या साईडला सुद्धा एकाच लेवलमध्ये सेट करायचे आहे आणि मग टीप सुद्धा मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अगदी प्रॉपर असं काळजीपूर्वक पकडायचं आहे, कारण ते कमी जास्त व्हायला नको. जर ते तिरकं वगैरे झालं ना तर मग सगळी आपल्या डिझाईनची फिनिशिंग बिघडू शकते. ठीक आहे.
आता हे एक्स्ट्राचं मी इथे कट करते आणि हेच आपण आता आतून अस्तर म्हणून इथे यूज करणार आहोत. तुम्ही अस्तरचा पार्ट सुद्धा इथे घेऊ शकतात, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग मी इथे हाच पार्ट उरलेला होता तर तोच घेते मग. आणि ते जोडताना फक्त काय ना, सुरुवातीला आपल्याला ते प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते किंचितचं फोल्ड करून घ्यायचं आहे, खालून पण जोडून घ्यायचं आहे. तसं खालच्या साईडचं तर ते आतल्या साईडने जाणार आहे, फक्त वरच्या साईडने ते फिनिशिंग सहित येणं जास्त गरजेचं आहे. आणि बघा मग इथे आपण जोडून घेतला. त्यानंतर आता हा आतला जो काही पार्ट होता अस्तर म्हणून जो यूज केला ना, तो पार्ट आता आतल्या साईडने फोल्ड करून टिप मारूयात, नाही तर मग तिथून धागे निघू शकतात, फिनिशिंग बिघडू शकते. सो म्हणून ठीक आहे. आणि आता हा रेडी झालेला पार्ट आपल्याला बघा इथे लावायचा आहे. तर तो फक्त जिथून त्रिकोण स्टार्ट होतो ना तिथपर्यंतच लावायचा आहे. आणि त्यामुळे काय करू आता आपण जे काही प्लेट्स टाकून जो पार्ट बनवून घेतला तो थोडासा एक्स्ट्राचा आहे. आता इथून खालून जोडायला सुरुवात केलेली आहे आपण, आणि इथून जोडताना हा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. मी म्हटल्याप्रमाणे जिथून त्रिकोण स्टार्ट होतो तेवढाच गॅप जेवढा आहे ना तेवढंच आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून ते निघायला नको. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा बरोबर सुरुवातीला मग आता डबल टिप द्यायची. खरं तर आपण सेंटरपासून सुरुवात केली होती जोडायला, जेणेकरून दोन्ही साईडने ते व्यवस्थित एकाच लेवलमध्ये जोडलं जावं यासाठी. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण तो पार्ट जोडला आहे. एक्स्ट्राचं जे वाटतंय तर ते किंचितचं कट करायचं आहे, शिलाईच्या अलीकडचंच फक्त, नाहीतर मग पुन्हा धागे निघू शकतात. त्यानंतर आता बॅक साईडला आधी टक्स टाकूयात. तर सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे, आणि अर्धा इंच साईडनी. त्यानंतर आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करायचं आहे आणि तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर शेवटी किंवा सुरुवातीला डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि आपला ब्लाऊज लवकर खराब व्हायला नको. त्याचबरोबर जर परफेक्ट टक्स टाकले तरच परफेक्ट ब्लाऊज फिटिंगला बसतो, नाही तर मग तो खालच्याच म्हणजे साईडनी तरंगतो, कमरेच्या साईडनी. सो तसं होऊ नये त्यासाठी प्रॉपर परफेक्ट असे टक्स टाकून घेतलेले आहेत. यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर ब्लाऊज पीसमध्ये बघा कॉपर गोल्डन वर्क आहे. तसं तर ही कॉटनची साडी आहे, त्यावरचा हा ब्लाऊज आहे. त्यामुळे मग आपल्याला आता इथे कॉपर गोल्डन कलरचीच लेस यूज करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ज्या कलरची लेस मॅच होईल ती करू शकतात, गोल्डन, सिल्वर. आता मी इथे रेग्युलर सिंपल छोटीशी घेतलेली आहे. तुम्हाला जर छान अशी वेगळी डिझायनर लावायची असेल तर तशी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच लावू शकतात. आणि बघा मग फायनली इथपर्यंत लावल्यावर ह्या कोपऱ्यावर अगदी व्यवस्थित ती पुन्हा आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग पुन्हा ती खाली लावायची. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं ना, गळ्याचा शेप असा खूप छान येतो, पण लेस प्रॉपर न लागली गेल्यामुळे आपला गळ्याचा आकार बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित फोल्ड करायची आहे. लेस लावायची थोडी प्रॅक्टिस झाली की बरोबर येईल तुमचं सुद्धा अशाच पद्धतीने. फक्त थोडी काळजी घेतली म्हणजे ते मग सगळं व्यवस्थित होतं. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने मग संपूर्ण गळ्याला कडेकडेने आपण ही लेस लावून घेत आहोत. जर तुम्हाला थोडंसं डिस्टन्स ठेवून ही लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, पण मी डायरेक्ट एकदम काटोकाट गळ्याच्या कडेकडेने लावून घेतलेली आहे. आणि बघा मग फायनली अशा पद्धतीने गळ्याला खूप छान असं आपण लेस लावलेली आहे. आणि खरं तर ह्या लेसमुळे आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक सुद्धा येणार आहे. आणि त्यानंतर आता ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. जर कमरेच्या साईडला लावायची असेल तर लावू शकतात, नसेल लावायची तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग मी इथे लावून घेते कारण आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे. कमरेच्या साईडला जर का लेस लावली ना तर बॅकनेक डिझाईन अजून सुंदर दिसते आणि त्यामुळे ब्लाऊज सुद्धा मस्त दिसतो. म्हणून मग तुम्ही ट्राय नक्कीच करू शकतात. आणि इथे सुद्धा बघा दोन्ही साईडने मी टीप टाकूनच घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने लेस आता कमरेच्या साईडला आणि गळ्याला लावून झालेली आहे. त्यानंतर आता कॉपर गोल्डन मी इथे रेडीमेड नॉट घेतलेली आहे, 1 मीटर घेतलेली आहे. एका ब्लाऊजला 1 मीटर सफिशियंट असते. जर का तुम्हाला कापडी नॉट बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात. आणि इथे आता फॅब्रिक पासून लटकन बनवायचे आहे सिंपल असे, त्यासाठी मी इथे फॅब्रिक घेतलेलं आहे. जर तुम्हाला रेडीमेड डिझायनर लावायचे असतील लटकन तर तुम्ही लावू शकतात. खरं तर ते तुमच्या
कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे, पण मी इथे सिंपल असे त्रिकोणी लटकन बनवून घेत आहे. कधी कधी सिंपल पण छान दिसतात. आणि जर तुम्हाला अजून छान डिझायनर बनवायचे असेल तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी ऑलरेडी बरेचसे लटकन डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत, अगदी सावकाश सोप्या पद्धतीने. सो ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून तशा पद्धतीचं छान असं सिंपल फॅब्रिकपासून मस्त लटकन डिझायनर नक्कीच बनवू शकता. आणि अशा पद्धतीने सिंपल त्रिकोण रेडी झालेले आहे. आता मी सेंटरपासून इथून कट करते आणि साधारणतः शोल्डरपासून आता 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावून घ्यायची आहे. आणि ही नॉट लावताना डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको किती पण खेचलं तरी. आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून मग त्या मार्किंगवर आपल्याला बरोबर ती नॉट लावून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि फिटिंग फिनिशिंग दोन्ही पण व्यवस्थित येईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आपण हे नॉट इथे लावून घेतलेलं आहे. आता हे मी बांधते. खरं तर भरपूर सारा डीप नेक इथे ऑलरेडी झालेला आहे आणि घातल्यानंतर तो अजून स्प्रेड होणार आहे, म्हणून मग हा गळा अजूनच सुंदर सुद्धा नक्कीच दिसणार आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने मटका गळ्यावर आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग डिझाईन बनवून घेतलेली आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीचे न्यू लुकमध्ये. त्याचबरोबर साडीचा पाव मीटर कपडा वापरला आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं, कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन खरं तर, त्यामुळे मग ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक सुद्धा आलेला आहे. इथे सेंटरला एखादा पॅच बटन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, बट तशी गरज नाहीये. असं सुद्धा खूप डिसेंट लुक आलेला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगितलं आहे. तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल. सो अशी डिझाईन नक्की स्टिच करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर बऱ्याचदा कस्टमरची सुद्धा रिक्वायरमेंट असते की मटका गळ्यावर डिझाईन हवी असते. सो ही डिझाईन मग तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. कस्टमरला सुद्धा याची आयडिया देऊ शकतात. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो मग अशी मटका गळ्यावरची ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.